प्रिय प्रेक्षक, वेगवेगळ्या शहरातून लहान मुलं गायब होण्याच्या घटना आपल्या समोर येतात आणि अशा वेळी आपण घाबरून न जाता जास्तीत जास्त सावध होणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना सतर्क करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. जसं की लहान मुलांना आपण हे सांगणं गरजेचं आहे की कुठल्याही अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नये. कोणीही त्यांना खाऊ दिला तर तो घेऊ नये. शाळेतून येताना आपले आई वडील, मोठे बहीण भाऊ किंवा जवळचे नातेवाईक आल्याशिवाय घरी परत यायचं नाही. आणि एवढंच नाही तर आपल्या आई वडिलांचे फोन नंबर, घरचा पत्ता तोंडपाठ ठेवायचा. आणि एवढंच नाही तर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांनी आपल्या पालकांचा हात सोडून इकडे तिकडे पळून जाणं किंवा आकर्षक गोष्ट दिसल्यास तिला हाताळणं हे टाळायला हवं. पालकांनी सुद्धा गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी. आणि हो, आपण फक्त आपल्या मुलांच्या बाबतीत नाही तर इतरही मुलांच्या बाबतीत जागरूक आणि भावनाशील असायला हवं. चला तर मग सजग नागरिक होऊया, अपहरणाच्या घटना रोखूया. वाह शिवंता, काय अप्रतिम स्वयंपाक करतेस का. तृप्त झाले मी. खरी अन्नपूर्ण आहेस तू. आणि असं जेवण करून वाढत राहिलीस ना तर वजन वाढेल माझं. धन्यवाद ताई. माझं घो पण मका याच सांगता की माझ्या हाताक चव हा म्हण. खो म्हणजे तुझा नवरा बरोबर. अगं, मी यापूर्वी कधी तुला तुझ्या घरी कोण कोण असतं हे कधी विचारलंच नाही. खरं तर तुझं लग्न झालंय हेच मला खरं वाटत नाही. बरं मला सांग ना, कोण कोण असतं तुझ्या घरी, काय करतो तुझा नवरा. माझे हे आहेत ना ते रिक्षा चालवतात ताई. दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, कधी पण जातात. आणि घरी माझ्या सासू सासरे आहेत. सासू हय असता आणि सासरे तिकडे गावात शेतीची कामं असतात ना म्हणून. म्हणजे घरची परिस्थिती बेताचीच आहे म्हणायची. उपयोगी पडेल मला. शेवंता, तुझी खूप ओढाताण होत असेल ना. बिचारी, कष्ट करून पार कोमेजून गेलीयस ग. खरं तर इतकी देखणी आहेस तू. तुझं बोलणं, तुझा आवाज इतका लाघवी आहे. कुणालाही भुरळ पडेल अशीच आहेस तू. पण तुला खूप कष्ट करावे लागतात ना. तुझ्या या सौंदर्याची दखल आजपर्यंत कधीच कुणीच घेतली नसेल, हो ना. पण मी आहे ना, मी करेन तुझ्यासाठी काहीतरी. होय ताई, आलेच आम्ही. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मग शेवंता, तुला इंग्रजी पण बोलता येतं. छान. ताई, ते काय ना, आजूबाजूच्या घरांमध्ये जाते ना मी काम करायला, तर ते बोलतात घरात त्यांच्या. वाईस वाईस त्यांचं ऐकून शिकले. येते हा ताई. म्हणजे घरची परिस्थिती बेताचीच आहे म्हणायची. ए थँक्यू सो मच. यू मोस्ट वेलकम. तुला काय लागलं तर मला सांग, मी आहे इथेच बसली. ए मिठू सुन ना, बोल ना. ये श्वेता ताई, प्रेरणा ताई कहीं दिखाई नहीं दे रही, मतलब बाहर गए क्या. अरे हो, ते काय झालं ना, प्रेरणा दिला ना अजित जिजूंची आठवण येत होती. तिला भेटायचं होतं. खूप दिवस झाले तसेही ते भेटले नव्हते ना. मग प्रेरणा तिला एकटीला कसं पाठवणार, म्हणून श्वेता म्हणाली मी जाते तिच्याबरोबर. म्हणून ती गेली. अच्छा ये बात है. नहीं मतलब मेरे कहने का मतलब ये था कि घर एकदम असं शांत शांत वाटतं यार. सगळे असल्यावर कसं एकदम हॅपनिंग वाटतं, एकदम मजा येते नाही का. आता आले ना की वाटेल तुला घर हॅपनिंग. हे बघा, नाव काढतात आली. अरे हेलो. हाय. आइए आइए. येस. हर्षित, हा. आता वाटेल तुला घर भरलेलं. क्या यार. काय ग, म्हणजे काय. काही नाही अगं, तुम्ही कोणी नव्हतात ना
त्यामुळे हर्षित म्हणत होता घर खाली खाली वाटतंय, म्हणून मी म्हटलं आता वाटेल तुला घर भरलेलं. तू एकटीच आलीस, म्हणजे प्रेरणादी नाही आली तुझ्यासोबत? अगं अजित प्रेरणाला घेऊन रुटीन चेकअपसाठी गेला होता. झाल्यानंतर काय माहिती काय वाटलं त्याला. तो म्हणाला 3-4 दिवस कॅफेला जाणार नाही. प्रेरणा म्हणाली छान, मग गेली त्याच्याबरोबर. तसंही प्रेरणादीला आठवण येत होती तुझी. मला पण खूप आठवण येते यार तेजाची. पर क्या ना आजकल वो कहाँ बाहर रहती है, गड़बड़ करती है, कुछ पता ही नहीं चलता. मैं जब भी उसको फोन करता हूँ ना तो वो कुछ अलग ही लैंग्वेज में बातें करने लगती है. पता नहीं यार क्या मतलब प्रैंक कर रही है, आई डोंट नो. यार याला डाऊट येतोय तेजाचा. आपण तेजाला फोन करून सांगूया का की तू जरा अलर्ट राहा, जरा सांभाळून राहा. ए पण लगेच नको फोन करायला, म्हणजे तसंही ती टेन्शनमध्ये असते आणि खूप प्रेशरमध्ये काम करते ती. हे ऐकलं तर अजून प्रेशर येईल तिला. प्रेशर? क्या? एक मिनट, ये क्या बातें चल रही हैं? मतलब तेजा को कोई प्रेशर है क्या? हर्षित, तेजाच्या ऑफिसमध्ये कामाचं खूप प्रेशर आहे. त्याबद्दल बोलत होतो आम्ही. तिचा कॉल आला होता ना, तर मग आम्हाला वाटलं की ती आता ऑफिसवरून घरी येणार आणि घरी जेवण बनवणार. त्यापेक्षा तिला कशाला एवढं प्रेशर, आम्ही बनवतो काहीतरी. अच्छा, तेजा को प्रेशर है तो फिर ये बात उसने मुझे क्यों नहीं बताई? नहीं, मैं जानता हूँ कि तुम्ही सगळे तिचे फ्रेंड्स आहात. तिचे जे काही प्रॉब्लेम्स असणार ते ती तुमच्याशी शेअर करणार. पर मैं भी उसका पति हूँ ना यार. मेरा भाई कोई तो हक बनता है. आजकल वो क्या करती है, कहाँ रहती है, कुछ समझ में नहीं आता. वो कुछ बताती ही नहीं है. देखिए, मेरा प्रॉब्लम ये नहीं है. मेरा कहने का मतलब ये है कि अगर उससे कोई भी प्रेशर है, वो किसी भी प्रॉब्लम से जूझ रही है, तो उसको मुझे तो कुछ बताना चाहिए ना. ते काय आहे ना हर्षित, तुला सांगितलं असतं, पण उगीच तुला प्रेशर येईल ना आणि मग तू टेन्शन घेशील, म्हणून तुला नाही सांगितलं रे. अच्छा, मला प्रेशर येणार, मला टेन्शन नको, ठीक आहे. अगं मिठू, प्रेरणाने सांगितलंय की तिच्या काही गोष्टी वल्लरीच्या घरात आहेत, तर त्या बॅगेत भरून पाठवून द्या म्हणून. चल हां, आलोच. ये. चल चल चल. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झाली बरं का. शाबास. टेम्पो किती वाजता पोहोचणार आहे वाशी गोडाऊनला? तरी साधारण 11 वाजता. काय ना की त्या टायमाला तिकडं कोणी भटकत नाही, त्यामुळे आपल्याला पोरी काढायला बरं होईल. यावेळी मला कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही, कळलं? हो. मागच्या वेळी काय घडलं होतं लक्षात आहे ना? असंच परत यावेळी घडलं तर तुला घरी सोडेन मी. दरवेळी नुकसान परवडत नाही मला. बोला मालकानू. मालकानू? ये कौन मालकानू? तेजा, मैं हर्षित बोल रहा हूँ. तू तेजा ही बोल रही है ना?
अहो आता तुम्ही मका फोन केलाय तर मीच बोलणार ना. हा बोला. एक मिनिट तेजा, तुझे क्या हुआ है? तू प्रेरणाताई सारखं का बोलतीये? आता रिक्षा बंद पडली म्हणजे मका काय सांगता, मी मेकॅनिक आहे. काय पैसे नाही हा, माझ्याकडनं तुम्हाला एक पैसा मिळूच नाही, आधी सांगून ठेवतंय. माझ्या आईशी बापसाग मध्ये आणायचं काही काम नाही, हे पण सांगून ठेवतोय तुमका. तेजा, तू क्या पागलों जैसी बातें कर रही है? कुछ भी पकड़ी जा रही है? हेलो तेजा, तू सुन रही है कि नहीं? तेज, हेलो, नॉनसेंस. बघितलं बघितलं, ठेवलं नाही फोन. ताई तुमचं सांगते मी, असंच करतात हे. शांत हो, शांत हो. मला सांग, एवढ्या तावाने कोणाशी बोलत होतेस? ताई माझं घो नेहमीच झालंय ताई, मला इतकं कंटाळा आलाय म्हणून सांगते तुम्हाला. मग पैसे मागत होता, आता काय तर रिक्षा ठोकल्यानी, आणि साधी सुधी नाही, चांगली पिऊन ठोकल्यानी. मी का म्हणून द्यायचे पैसे प्रत्येक वेळेस? मी नाही देणार, मी सांगून टाकलं. असं वाटतं ना ताई, कधी कधी जाऊन कुठेतरी जीव देते, म्हणजे या सगळ्यांच्या जीवाला शांतता मिळेल. ताई शेवंता, तू आधी रडणं थांबव आणि नको एवढी चिडचिड करून घेऊस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या नवऱ्याशी नेहमी प्रेमाने बोलावं, नीट वागावं. यार व्हिडिओ सेव्हच नाही झाला. वर्षी कशाला मध्ये कॉल केलास? मिठून प्रेरणाचे कपडे भरलेत ग मी सगळे. अजून काय राहिलंय बघ ना आत. आत तर काय राहिलेलं नाहीये. तू औषधं घेतलीस? नाही, औषधं नाही घेतलीत अजून. थांब, हे घे. काय यार, या पोरीचं भीतच असतं काहीतरी. एक मिनिट थांब. हे यार, तिचा जो मेसेज आलाय म्हणजे काहीतरी इम्पॉर्टंट असेल. हो नो, अगं ती म्हणते की मंजुषाने ना त्या मुलींना वाशीच्या गोडाऊन मध्ये लपवून ठेवलंय आणि ती थोड्या वेळाने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणार आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, काय करायचं आता? काय बाई आहे यार ही. हिचे कुठे कुठे अड्डे आहेत. चेहरा तर काय एकदम साळसूतपणाचे भाव असतात अख्खा वेळ. मायाची मूर्तीच जणू. काय ते गोड गोड बोलणं. हे वल्लरीचा व्हॉइस नोट आलाय ग्रुपवर. तेजातही घाबरू नका, आणि जो गुंड आता अड्ड्यावर जायला निघणार आहे त्याच्या पाकिटात किंवा बॅगमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस टाका, म्हणजे तो कुठे जातोय आणि त्यांचा अड्डा नेमका कुठे आहे हे आपल्याला कळेल. ऐक ना, तेजाला कॉल करूया का? तिने व्हॉइस नोट ऐकली नसेल तर. तेजातही घाबरू नका, आणि जो गुंड आता अड्ड्यावर जायला निघणार आहे त्याच्या पाकिटात किंवा बॅगमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस टाका, म्हणजे तो कुठे जातोय आणि त्यांचा अड्डा नेमका कुठे आहे हे आपल्याला कळेल. हॅलो तेजा, वल्लरीची व्हॉइस नोट ऐकलीस का? हो मी ऐकली व्हॉइस नोट. हो मी प्रयत्न करते. शेवंता, काय म्हणताय? झाली ना रिक्षा नीट? मग मी सांगत होते ना तुमका. आता ना जरा काम करा, जरा जास्त करा, पैसे आणा घरी, तर दारू ढोसत बसाल. ठेवतंय. नवऱ्याचा फोन होता का? झाली रिक्षा नीट? होत आहे. बाहेर आनंद आलाय, त्याला चहा दे. मला बाहेर जायचंय, मी आवरते. यार आता काय करायचं? श्वेता, एक काम कर, तू प्रेरणादीकडे जा, मी त्याच्यासोबत जाते. तू बरी आहेस ना? तू एकटी जाणार आहेस त्याच्याकडे? असं काही करू नकोस. अगं पण काही ऑप्शन नाहीये, काहीतरी करावं लागेलच ना. आम्ही करू मॅनेज. चल 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 चल. हे मी येतोय लवकरच. आजचं काम परफेक्ट झालं पाहिजे बरं का. कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा मला नकोय, कळलं? चाय घेताय ना आनंद?
राव काय बोललीस? नाही चाय घेताय? नाही नाही, त्याच्या अगोदर काय बोललीस? माझं नाव घेतलंस ना, घे की परत. इश मी नाही. चाय? काय करतेस? अगं हातावर चहा साठवलास. सॉरी ना आनंद राव. ठीक आहे. मी काय म्हणते, त्या का पाणी लावता काय म्हणजे झोमणार नाही. चाय? चाय आता नेक्स्ट टाइम, पुढच्या वेळेस आला ना तेव्हा दे. आता मी जरा घाईत आहे, आता मी निघतो. ठीक आहे. तेजा, म्हणून तू मोबाईल डायरेक्ट बॅग मध्ये टाकलास? काय करू आता, ट्रॅकिंग डिव्हाइस होतं माझ्याकडे पण तेवढा वेळच नव्हता अगं. जशी मला संधी मिळाली तसं काही सुचलं नाही, मी टाकला मोबाईल पटकन त्याच्यात. तेजा यार, असे इम्पल्सिव्ह डिसिजन नको घेत जाऊस. मोबाईल किती महत्वाचा आहे माहित आहे ना तुला. आणि जर तू पोलिसांना सांगितलं असतं तर त्याने ट्रॅक केलं असतं ना. आता ना सगळ्यात आधी ना आपल्याला तो मोबाईल शोधून काढला पाहिजे. जर चुकूनही तो मोबाईल त्यांच्या हाती लागला ना तर वाट लागेल आपली. आपलं मिशन पण फेल होऊ शकतं. नाही नाही, असं हे बघ, असं होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण मी जेव्हा टाकला होता ना तेव्हा असा आतमध्ये चोर कप्प्यासारखं काहीतरी होतं, तिकडे टाकला होता. नाही मिळणार ना. तेजा का है? हर्षित, तेजा यार, तेरा फोन कहाँ पे है? मैं कितनी बार ट्राई कर रहा हूँ, तू उठा नहीं रही है. अरे ॲक्च्युली तुला सांगायचं राहून गेलं. माझा फोन खराब झाला, मी रिपेअर करायला टाकला होता म्हणून मला. हाँ यार, सुबह मैंने जब उस पे फोन किया तो अलग ही सीन हुआ. कोई औरत ना प्रेरणाताई की भाषा में बात कर रही थी. मुझे मालकानू मालकानू ऐसा कुछ बोल रही थी. जाऊ दे ना हर्षित. आता ती म्हणते ना की की तिचा मोबाईल बिघडला होता, तिने रिपेअरला टाकलाय. ते काय आहे ना, क्रॉस कनेक्शन होतं कधी कधी. होईल रिपेअर, आता होईल सगळं नीट. हाँ सही है, रिपेयर हो जाएगा. सुन, एक काम करते ना, चल प्रेरणाताई को मिलके आते हैं. जाऊया आपण. तू पुढे होतोस का? म्हणजे आम्ही येतो ना, मागणं येतो. मतलब मी एकटा आधी जाऊ मग तुम्ही येणार, ऐसा क्यों कर रहे हैं? मतलब एक साथ ही जाते हैं ना. अच्छा, मतलब आपका कुछ अलग प्लान तय हुआ है तो ठीक है, कोई बात नहीं, मैं अकेले ही जाता हूँ. तुम्हाला यायचं तर या, नाही तर फिगर आउट. अरे सगळं मॅनेज करावं लागतं यार. शांत हो. मिठू सापडलं. हे बघ, कुठे वाशीच्या इथे कुठेतरी आहे ना. हा हो, वाशीच आहे. हो, पण आपल्याला पोचायला वेळ लागेल ना ग. वाजले बघ किती. यार आता 9 वाजलेत. आपण आता लगेच निघालो तरी 1.5 तास लागेल पोचायला. पण तो माणूस तर म्हणाला होता की 11 वाजता तो टेम्पो घेऊन निघणार आहे. यार मला कळत नाहीये काय करायचं. कसे पोहोचू आपण? आपण जायचं का दोघींनी? हे पण ना, आपण जण सेफ आहे का ग? म्हणजे आपण दोघीच जाणार ना, आणि तिथे किती लोक आहेत आपल्याला काहीच माहित नाहीये. ते पण आहे.
मला ना काही कळत नाही काय करायचं. मला फक्त त्या मुलींची काळजी वाटते ग. आपण काहीतरी कर. ऐक ना, निवेदिता मॅडमना फोन करून विचारूयात का काय करायचं ते. हो, त्यांना फोन करूया, त्याच आपल्याला गाईड करतील. हॅलो निवेदिता मॅडम. सगळी पाखरं एकाच गाडीत असली तरी नंतर वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवली जातील. म्हणजे ज्या ज्या देशाचा टॅग पाखरं त्या त्या देशात पोहोचतील. आणि एकदा उडून गेलेली पाखरं परत त्याच फांदीवर येणार नाही हे नक्की.